समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण चैत्र नवरात्र विशेष माहिती, चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा कराव्या, दुर्गा सप्तशती पाठाचं कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता चैत्र नवरात्र म्हणजेच वासंती नवरात्र म्हणून सुद्धा ओळखली गेली आहे. त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना, बऱ्याच घरांमध्ये कलश स्थापना, दुर्गा सप्तशती पाठ, हवन हे सुद्धा केले जाते. यात आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजा, घटस्थापना आणि उपवास केले जातात. हे 9 दिवस आध्यात्मिक शक्ती, आत्मशुद्धी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष मानले जातात आणि चैत्र नवरात्र ही वासंती नवरात्र म्हणून ओळखली तर जातेच, पण हिंदू नववर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होते ती चैत्र नवरात्र आणि याच शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस साजरा केला जाणारा हा उपासनेचा पवित्र असा दिवस मानला गेला आहे. आता चैत्र नवरात्र विशेष माहिती बघायला गेलं तर हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. नवशक्ती पूजा, दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा म्हणजेच शैलपुत्री ते सिद्धरात्री या देवींची पूजा केली जाते. घटस्थापना, पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलश स्थापना करून नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्राचा 9वा दिवस म्हणजेच भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, ज्याला रामनवमी सुद्धा म्हणतात. महत्त्व, ह्या सणाचे जे महत्त्व आहे, हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो म्हणून याला वासंती नवरात्र म्हणतात. हे आत्मिक बळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी योग्य मानले जाते. जसे की सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, जास्त म्हणजे ऊन तर आहेच, पण या आपला हा मराठी वर्षाचा हा पहिला सण तर आहेच गुढीपाडवा आणि ही चैत्र नवरात्र सुद्धा म्हणजे हे आध्यात्मिक गोष्टींनुसार बघायला गेलं तर चैत्र महिन्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. जसे की 2026 मध्ये चैत्र नवरात्र ही 19 मार्चला सुरू होते आणि ती 27 मार्च रोजी संपते. आता याची जी पूजा विधी आहे ती आता बघा, बऱ्याच घरांमध्ये घट बसवतात, त्यामध्ये 9 प्रकारचे धान्य टाकले जातात आणि ही परत नंतर रोज त्याची षोडशोपचार पूजा करून आरती करून जो आहे घरात नैवेद्य तो देवीला दाखवला जातो. आणि शेवटच्या दिवशी काय केलं जातं, कुलाचार केला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, त्या घटाला समर्पित केला जातो, कुलदेवीची ओटी भरली जाते, कुमारिका जेवू घातल्या जातात. बऱ्याच घरामध्ये ही पद्धत आहे आणि काही जणांकडे असं आहे की शेवटच्या दिवशी म्हणजेच मूळ पीठावरती जाऊन देवींच्या परड्या भरल्या जातात, कुलदेवीची ओटी भरली जाते, खणा नारळ असेल यांनी ओटी भरली जाते. हे सगळं झाल्याच्या नंतर तिकडून आल्याच्या नंतर म्हणजे आपल्या जे मूळ पीठावरून आल्याच्या नंतर तिथला जो आपण प्रसाद घेऊन येतो तो घरी आल्याच्या नंतर 7 किंवा 9 अशा कुमारिका जेवू घालतो आणि त्या कुमारिकांना तो प्रसाद दिला जातो. आता ही झाली एक पद्धत. आणि दुसरी जी पद्धत आहे ती बरेच जण घरच्या घरीच देवीची ओटी भरतात, खणा नारळाने ओटी भरतात. 7 असतील, 9 असतील, 11 असतील अशा कुमारिका जेवू घालतात. किंवा आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना नसते, पण ज्या ताईंना अखंड दीप लावायचा आहे किंवा ज्या ताईंना कलश स्थापना करायची आहे ते सुद्धा तुम्ही उद्याच्या नववर्षापासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ही करू शकता. त्या दिवशीपासून तुम्ही अखंड दिवा लावू शकतात, तुम्ही त्या दिवसापासून कलश मांडणी करू शकता. तुमच्या घरामध्ये कलश नसेल तर तुम्ही एक घरात सुख समाधानीसाठी सुद्धा एक मंगल कलश सुद्धा तुम्ही मांडू शकतात. असं काही नाही की तो 9 दिवसच फक्त कलश ठेवला पाहिजे, तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा घरामध्ये कलश मांडणी करू शकता. कारण असं म्हटलं जातो, हा मंगल कलश घरामध्ये आपल्या देवस्थानामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये मांडल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि घरामध्ये एक मंगल वातावरण तयार होतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या देवपूजेच्या ठिकाणी मंगल कलश असलाच पाहिजे. तो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीपासून तुम्ही बसवू शकता. आता हे झाल्याच्या नंतर आता कुळाचार पण आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवायचा असतो. मग तुम्हाला मी म्हटलं, ज्यांना मूळपीठावर जाणं शक्य असेल त्याने मूळपीठावर जाऊन देवीला नैवेद्य वगैरे दाखवून तांबूल दाखवायचा आहे.
हे सगळं दाखवल्याच्या नंतर तिथे जे काही परड्या वगैरे बसलेले असतात बघा, परड्यावाल्या ज्या आजी घेऊन बसलेले असतात ना, 5, 7, 9, 11 तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या परड्यांमध्ये पीठ मीठ घालायचं असतं, एक एक नैवेद्य ठेवायचा असतो, पान सुपारी ठेवायची असते, 1 रुपया, 11 रुपये तुमचं जसं शक्य होईल तसं तुम्हाला त्यामध्ये दक्षिणा ठेवायची असते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्ही घरी येऊन कुमारिका जेवू घालू शकतात किंवा एक सुवासिनी जरी जेवू घातली तरी सुद्धा खूप चांगलं. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला सेवा काय करायची आहे. आता चैत्र नवरात्रीमध्ये 19 मार्च ते 27 मार्च आपल्याला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशती पाठाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. तर आता दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करायचं आहे. मग तुम्हाला बऱ्याच महिलांना एक अध्याय वाचायचा असेल, मग तुम्ही 2-2 अध्याय वाचू शकतात. बऱ्याच महिलांना आता किती बघा, 19 ते 27 मार्चमध्ये तुम्हाला 14 अध्याय वाचायचे, सॉरी म्हणजे 14 पाठ करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही 14 पाठ करू शकतात. आता हा पाठ वाचण्याच्या पूर्वी तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे या मंत्राचा तर जप करायचाच आहे. सुरुवातीला तुम्ही हा पाठ कशासाठी करणार आहात, काय करणार आहात, तुम्ही असंच वाचणार आहात की तुम्हाला तुमच्या एखाद्या कुठल्या तरी तुमच्या मनामध्ये संकल्प आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे जे दुर्गा सप्तशतीचं पारायण आहे ते तुम्हाला करायचं आहे. मग तुम्हाला आधी संकल्प सोडावा लागेल. संकल्प सोडून झाल्याच्या नंतर देवी आईला प्रार्थना करायची की देवी आई तुम्ही माझ्याकडून हे 14 दुर्गा सप्तशती पाठ असतील, 9 असतील, 7 असतील किंवा 1 असेल, जे काही असेल ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. मग या 9 दिवसांमध्ये काही स्त्रिया उपवास पकडतात, काही स्त्रिया उपवास पकडत नाहीत. ज्यांना जसं शक्य होईल तसं त्यांनी करा. उपवास सहसा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही टाइम खाऊन पिऊन जरी केलं तरी चालेल. फक्त एवढंच की दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याच्या आधी जेवण करत नाहीत असं म्हटलं जातं, पण तुम्ही हलकं एखादं फळ वगैरे खाऊ शकतात. कांदा, लसूण जे काही असे पदार्थ आहेत मांसाहार या काळामध्ये वर्ज्य केला जातो. आणि बघा ज्यावेळेस घरामध्ये दुर्गा सप्तशती पारायण असेल, काही असेल, देवीचा कुळाचार असेल, ही शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रमध्ये मांसाहार दोन्ही वेळेस वर्ज्य केलाच पाहिजे. आता बघा तुम्हाला ज्यावेळेस दुर्गा सप्तशती पाठाचं सुरुवात करायची आहे वाचायला त्यावेळेस तुम्ही आधी संकल्प सोडणार आहात. संकल्प सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला आधी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे या मंत्राचा 1 माळा जप करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला अथ देव्या कवचम वाचायचं आहे, अथ अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे, अथ कीलक स्तोत्रम रात्री सुक्तम वाचायचं आहे. आणि मग अध्याय 1 ते 13 तुम्हाला पठण करायचे आहेत. 1 ते 13 अध्याय पठण करून झाल्याच्या नंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्रादानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचायचं आहे. बघा आलंच असेल लक्षात. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला देवापराध क्षमापन स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. आता ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करायला जमत असेल त्यांनी दुर्गा सप्तशती पारायण करा. जर यामध्ये काही अडचण आली किंवा तुमचे जे काही मासिक पाळी असेल किंवा जे काही तुमचं सुतक विटाळ वगैरे जे काही असेल ते तुम्ही जर आलं तर ती सेवा तुम्ही तिथे स्किप करू शकतात आणि ज्यावेळेस तुमचं घरातलं जे काही सुतक विटाळ असेल ते संपल्याच्या नंतर तुम्ही सेवा करू शकतात. असं काही नाही. पण जर काही अडचणी म्हणजे तुम्ही डेट वगैरे बघूनच करा. पण अचानक सुतक विटाळ आलं तर तुम्ही ते स्किप करा आणि नंतर तुम्ही ते पूर्ण करू शकतात. आता ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करायला जमणार नाही त्यांनी रोज महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा. खूप छान महालक्ष्मी अष्टकमची सेवा खूप छान आहे आणि तुम्ही ती स्वतः करू शकतात. आता हे झाल्याच्या नंतर तुम्ही किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रम सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. मग रोज 11 वेळा म्हणा किंवा 7 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा किंवा 1 वेळा म्हणा. सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा ज्यावेळेस आपण 11 वेळा पठण करतो त्यावेळेस 1 दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला वेळेअभावी दुर्गा सप्तशती पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकतात. आता नवार्णव मंत्र सुद्धा तुम्ही रोज 11 माळ असेल, 7 माळ असेल किंवा 5 माळ असेल, तुम्हाला जसं शक्य होईल तुमच्या वेळेनुसार तसं तुम्ही 5 माळ, 7 माळ, 11 माळ सुद्धा तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करू शकतात. आता
कुमकुम अर्चनची सेवा सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर काही नाही करायला वेळ मिळाला तर तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर तुम्ही रोज कुमकुम अर्चनची सेवा केल्याने सुद्धा तुम्हाला अधिक पटीने पुण्य फळ मिळत असतं. त्यामुळे या 9 दिवसामध्ये तुम्ही कुमकुम अर्चनची सेवा करा किंवा तुम्ही नवार्णव मंत्राची सेवा करा किंवा महालक्ष्मी अष्टकम करा किंवा हे सगळं करायला जमत असेल आणि हे सगळं करून किंवा मग ह्या करायचं नसेल तुम्हाला किंवा संकल्पयुक्त तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचेच करायचं असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठसुद्धा ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही 14 करू शकतात, 7 करू शकतात, 9 करू शकतात. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तुमच्या मनावर सुद्धा करू शकतात. आता ही बघा, आपण ज्या वेळेस ही सेवा करत असतो ना त्यावेळेस आपल्या कुलदेवीचा आपल्या घरावर, आपल्या पूर्ण जे काही जीवनावरती खूप छान परिणाम होत असतो. ज्यावेळेस आपण कुलदेवीची सेवा करत असतो त्यावेळेस ती आपल्याला प्रत्येक संकटापासून तारत असते. म्हणून कुलदेवीची सेवा असेल ना या नवरात्रीमध्ये नक्की करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून परत नंतर जे काही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील ते तुम्ही नक्कीच बघत जावा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.